वेतन द्या हो वेतन द्या। आम्ही मानधनी तर तुम्ही मानधनी, आम्ही मानधनी तर तुम्ही मानधनी, तरी तुम्ही आमची वाढ करत नाही म्हणता आता वेतन द्या द्या हो द्या वेतन द्या। अंगणवाडी ताईंना वेतन द्या हो वेतन द्या। 5 वर्षासाठी येता वेतन तुम्ही घेता, 5 वर्षासाठी येता वेतन तुम्ही घेता, 40 वर्षाला सेवक तुम्ही पेन्शन नाही म्हणता आता पेन्शन आम्हाला पाठवलेला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या माध्यमातून आपण निवेदन दिलेलं आहे। एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, दंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दंडी मुख्यमंत्री म्हणतो त्यांना मी, दंडी मुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांना आपण निवेदन दिलेलं आहे। आणि हे सगळं मानधन घेतात, मानधन। अरे आम्हाला तुम्ही मानधनाच्या नावाखाली राबवून घेताय। अरे किती दिवस तुम्ही राबवून घेणार आहेत आम्हाला? तुम्ही आम्हाला राबवून घेऊ शकत नाही। हे सरकार आम्ही हातामध्ये घेऊ, उद्याचं सरकार हे आमचं असेल। म्हणून या मोदी सरकारला, या शिंदे सरकारला मी सांगू इच्छितो, आग लावी आग, आग लावी आग, तुमचीच गाडी, तुमचंच पेट्रोल, माझा मजूर नाही कंट्रोल, हा सौदा पडेल महाग, आग लावी आग। बहिणीनो, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी खास या ठिकाणी आलेला आहे। आणि हा पाठिंबा तुम्ही यासाठी देतोय की हे सरकार तुम्हाला उलटून टाकायचं आहे। हे सरकार आता ठेवू नका, हे सरकार आपलं नाही आहे। हे मानधन घेतात आणि आपल्याला आपल्या मानधनावर ठेवतात। हे मानधन आम्हाला नको आहे, आम्हाला पगार पाहिजे, पगार सरकारी नियमाप्रमाणे। 240 दिवस भरल्यानंतर माणूस कायम होतो, परमानंट होतो। आज इथे आम्ही 40 वर्षापासून लढा देत आहोत, 48 वर्षापासून हे तुमचं काम चालू आहे, तरी सुद्धा तुम्हाला सरकारी सेवेमध्ये सामावून घेत नाही। या सरकारचा मी धिक्कार करतो आणि तुम्हाला पाठिंबा देऊन या ठिकाणी थांबतो। उद्या आनंदराज आंबेडकर साहेब स्वतः इथे येणार आहेत आणि आपल्या सर्व सहकार्यांना पाठिंबा देणार आहेत। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद। रिपब्लिकन सुप्रीम कोर्ट या नेत्यांचा पण बाप आहे, त्यांना त्या सरकार जे खोक्यावरती आणि बॉक्सांच्या ढिगाऱ्यावरती बसलेलं आहे, ते तयार झालं खोके आणि ओके म्हणतं, त्या सरकारकडनं सहजासहजी आपल्याला मिळणार नाही। पण म्हणून आपण गप्प बसणार नाही, आपलं म्हणणं आहे लढेंगे। जय भीम। मी समाजभूषण वसंत कांबळे, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते, या ठिकाणी उपस्थित असणारे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब कंबाळकर, आमच्या अंगणवाडी सेविका प्रिया गाडे, या ठिकाणी असणाऱ्या सर्व साळवे मॅडम आणि उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सहकारी कर्मचारी। या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा प्रश्न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। कुठल्याही प्रकारचं शासन यांना माणुसकीनं आणि ज्या शैक्षणिक दर्जाचं या ठिकाणचं मानधन म्हणून या ठिकाणी त्यांना वेतन नाकारलं जात आहे। त्यांची जी नोकरी शासकीय दर्जामध्ये असायला हवी ती नाही आहे। तत्वतः या देशामध्ये एक गोष्ट निक्षून आम्ही सांगू इच्छितो, या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या वतीनं या देशामध्ये न्यायाची भूमिका झाली पाहिजे। या अंगणवाडी सेविका म्हणजे सेविका नाही आहेत, या देशाच्या आधारस्तंभ आहेत। या राष्ट्र घडवणाऱ्या प्रत्येक मुलाच्या भवितव्याच्या, तरुणाची पायाबांधणी त्या या ठिकाणी करत असताना तुम्ही त्यांना केवळ मदतनीस म्हणून, सेविका म्हणून, एक मानधन म्हणून बक्षीस दिल्यासारखं देऊन गेली अनेक वर्ष त्यांचा हक्क नाकारताय। हे अतिशय अन्यायकारक बाब आनंदराज आंबेडकर साहेब, बाबासाहेबांच्या नातवाच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब कंबाळकर आणि मी स्वतः समाजभूषण वसंत कांबळे आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। आमचं म्हणणं असं आहे की अंगणवाडी सेविकांना कमीत कमी 18,000 पगाराप्रमाणे डेली वेजेस आणि गव्हर्नमेंटचा कायदा आहे,
या ठिकाणी वेतन श्रेणीप्रमाणे तुम्ही जर का कमीत कमी वेतन श्रेणी देताय तर या अंगणवाडी सेविका या देशाचं भवितव्य घडवत आहेत, देश उभा करतायत आणि त्यांना मात्र तुम्ही कुठे 10,000 कुठे 7,000 देता। भाड्यानं ज्या ठिकाणी यांनी या अंगणवाड्या चालवत आहेत त्यांनाही तुम्ही 5 ते 7,000 ही पगार भाडं दिलं पाहिजे, तेही न देता 700 रुपये कोण कुठे आहे आज या ठिकाणी, आणि तेही वेळेवरती दिले जात नाही, पगार वेळेवरती दिला जात नाही। आणि म्हणून ज्या देश घडवत आहेत, ज्या देशाच्या जननी आहेत, ज्या देशाच्या या सर्व चारित्र्यामध्ये घडवणीचं काम करतात अंगणवाडी सेविका, त्यांना मात्र या ठिकाणी कसलंही मानधन सरकारी यंत्रणेत सामील करून घेतलं जात नाही। सावित्रीच्या लेखी या ठिकाणी आज सावित्री माईची या ठिकाणी जयंती आहे, विनम्र अभिवादन करत असताना या सर्व सावित्री माईच्या रूपामध्ये हा देश घडवण्याचा, तरुणांना घडवण्याचं काम या ठिकाणी अतिशय गौरवशाली काम हे करत असताना त्याची नोंद मात्र सरकार घेत नाही आणि त्यांना या ठिकाणी दूर फेकण्याचं काम केलं जातं। आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे मागणी करत आहोत की आम्ही एखादं प्रकरण हातात घेतलं तर कुणाच्याही बापाला ते घेतल्याशिवाय सोडत नाही, ही भूमिका आनंदराज आंबेडकरांची आहे। या ठिकाणी इंदुमिलचं आंदोलन काय केलं, 12.5 एकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका घेऊन न्याय मिळवून दिला, त्यामध्ये आनंदराज आंबेडकर उतरत आहेत। जर सरकारने या अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीच्या पद्धतीनं मागणी मान्य केलं नाही तर सर्वतोपरी रस्त्यावरचे आंदोलन असतील, शासन यंत्रणा असतील आणि ते घुसून सरकारच्या मानगुटीवरती बसून यांना सरकारी यंत्रणेमध्ये सर्व सुविधा देण्याचं काम आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करतील। मी आमचे नेते काकासाहेब खंबाळकर समाजभूषण यांना विनंती करतो की आपण आपली भूमिका मांडावी। आणि पाठिंबा देत असताना आमच्या लक्षात आलेला आहे हा जो महिला वर्ग आहे, या सावित्रीच्या लेखी ज्या आहेत, सावित्रीबाई फुलेची आज जयंती असताना सुद्धा आज त्यांना रस्त्यावर येऊन भटकावं लागते आणि मागणीसाठी काहीतरी मागावं लागतं। जे आज मंत्रालयामध्ये बसलेले लोक ते मानधनच घेतात, तर त्यांचं मानधन इतकं मोठं असतं की त्याच्यामध्ये हजारो रुपये त्यांचे बसून खाऊ शकतात, पण जी आमची महिला त्यांना खुर्चीवर येऊन बसवते त्या महिलेनं आज तुम्ही 10,000साठी 7,500साठी किंवा काही बाकी कमी याच्यासाठी तुम्ही राबवून घेताय। सरकारचे इलेक्शनचे कामं तेच करतात, बाकीची सगळी माहिती तेच पुरवतात आणि तुम्हाला सत्तेवर बसवण्याचं काम, खुर्चीवर बसवण्याचं काम ह्या आमचा महिला वर्ग करत असताना सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जो अधिकार दिलेला आहे 100% अधिकार दिलेला आहे। 100% अधिकार असा आहे की राखीव जागेवर पुरुषाच्या ज्या त्या महिला उभे राहू शकतात, पण पुरुष हा महिलांच्या राखीव जागेवर उभा राहू शकत नाही। एवढं सगळं असताना देखील ही दयनीय अवस्था या महिलांची पाहिल्यानंतर आनंदराज साहेबांनी आम्हाला सांगितलं की काका तुम्ही बाहेर जा, वसंतरावला घेऊन जा, या गाडी आपल्या इथे काम करते, अशा अनेक महिला आपल्या काम करतात, त्यांना सोबत घेऊन तुम्ही जा आणि आपला जाहीररित्या पाठिंबा देऊन तुम्ही या। हे जर प्रश्न उद्या नाही सुटलं तर उद्या स्वतः आनंदराज साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि आनंदराज साहेब इथे येऊन या सर्व सरकारला एक प्रकारचे दणकेवर दणके देऊन त्यानंतर सांगणार आहे। आणि म्हणून मागाशी मी सांगितलेलं आहे की तुमचीच गाडी, तुमचंच पेट्रोल, माझा मजवर नाही कंट्रोल, आग लावीन आग, या संस्थेला आग लावीन आग, हे सरकार आहे याला आग लावायचं काम आम्ही करणार आहोत आणि या सरकारला प्रदर्शित करून त्यांना बाजूला हटवणारी अशी भूमिका महिलांनी घेतलेली आहे। आणि जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या तुमचं सरकार असणार नाही, सरकार आमचं असणार आहे, आमच्या लोकांचं सरकार असणार आहे आणि ते लोकांच्या विमुख सरकार असणार आहे, अशी भूमिका आम्ही घेऊन पुढे कामाला लागलेलो आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।